नमस्कार मित्रांनो, मी तुमच्या सर्वांची लाडकी जान्हवी गिरी। वेलकम बॅक टू माय चॅनल जान्हवी गिरी ऑफिशियल। आज मी करणार आहे गणपती स्पेशल मेकअप। आता मला लेन्स टाकायचे आहेत। मला या अगोदर पण लेन्स टाकताना खूप भीती वाटत होती। लेन्स लावायचे हो, मी ऐकलेलं लेन्स लावताना डोळे दुखतात। नाही थोडा वेळ बापरे बसतोय वा हो। जरी हे सेकंड किंवा थर्ड टाइम असेल तरी पण मला सेम भीती वाटते। गणपती बाप्पांचे किती गुणधर्म असले तरी ते आपल्या हत्तीचे डोके आणि 4 हाताने सहज उमगले जातात, जे मोठ्या प्रमाणात आदरणीय आहे। विशेषतः अडथळे दूर करणारा आणि शुभेच्छा आणणारा देव म्हणून ओळखले जातो। छान दिसते ना, परफेक्ट शेड सूट झालाय माझ्या आईजला। सुरुवातीचा देव म्हणून समारंभात गणपती बाप्पांना पहिलं स्थान असतं। हिंदू ग्रंथामध्ये गणेशाचा उल्लेख इसवी सन पूर्व 1 शतक आणि 2 शतकच्या दरम्यान आहे। गणपती बाप्पांना एक दंत हे नाव भगवान परशुराम यांनी दिलेले आहे। गणेश पुराणातील कथेनुसार भगवान परशुराम जेव्हा भगवान शंकराची भेट घेण्यासाठी कैलास पर्वतावर पोहोचले होते, त्यावेळेस भोलेनाथ ध्यान धारणा करत होते, पण श्री गणेशांनी परशुरामास महादेवाला भेटण्यासाठी रोखले। दुसरीकडे परशुरामने महादेवाची भेट घेतल्याशिवाय येथून जाणार नाही असे सांगितले। तरीही विनम्रपणे गणपती बाप्पा परशुरामास महादेवाची भेट न घेण्यास सांगितले, पण यानंतर दोघांमध्ये विवाद होऊ लागले आणि हा विवाद इतका विकोपला गेला की दोघांमध्ये युद्ध घडले। श्री गणेश आणि परशुरामांमध्ये मोठे युद्ध घडले। परशुरामाचे प्रत्येक प्रहार गणपती बाप्पांसमोर निष्फळ ठरला। शेवटी राग अनावर झाल्यामुळे परशुरामाने गणेशावर शंकराकडून मिळाले परशुने वार केला। शिवशंकराकडून परशुरामास मिळालेल्या परशुचे बाप्पाने आदर ठेवला, पण या घटनेत गणेशाचा एक दात तुटला आणि तेव्हापासून बाप्पांना एकदंत म्हणून ओळखले जाऊ लागले। कारण माझ्या आईजवर व्हाईट काजल जास्त सूट करतात, त्याच्यामुळे आम्ही व्हाईट काजल लावले। माझा मेकअप कंप्लीट झालाय। आता आम्ही वळतोय हेअरस्टाईल कडे। काय आमचा सेटअप किती सुंदर दिसतोय ना। आम्ही कर्ल्स करतोय। मला सांगा आय मेकअप कसा दिसतोय? एवढा सुंदर मेकअप माझा अवंतिका ब्युटी पार्लर यांनी केलाय। छान मेकअप झालाय ना। अँड हेअर इज माय फायनल लुक। कशी दिसते कमेंट मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। आता आमची खूप छान अशी शूटिंग कंप्लीट झाली आहे। शूटिंग मधले फोटो व्हिडिओज बघण्यासाठी माझ्या इंस्टाग्राम आयडीला नक्की फॉलो करा। आणि मला माहितीच आहे तुम्हाला व्हिडिओ नक्कीच आवडला असणार, तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या गणपती बाप्पांसाठी एक लाईक तो बनताय। थँक्स फॉर वॉचिंग।